पूर्वी सगळे हे राजे राजे महाराजे पूर्वीचे सगळे युद्ध हे रत्नासाठीच झाले, कारण पूर्वी करन्सीच नव्हती ना. हो, बारकर काय तो नेपोलियन रत्नासाठी आला होता. त्याला ओपेल रत्न आवडतं माहिती का तुम्हाला? ही वॉन्ट ओपेल रत्न, रत्नांसाठी भुका होता तो. अरे अख्खं जग जिंकायचं आहे, जगामध्ये पैसे कुठे होते तेव्हा? काय जिंकायचं काय तुला? रत्न जिंकायचे होते. गजनीचा महम्मद होता ना, गजनी महम्मद होता ना, 17 वेळा तरी भारत लुटला म्हणजे काय? तेव्हाही भारताकडे पैसा नव्हताच ना, तर तो काय लुटून काय न्यायचा? माणिक जवाहर मोती हे लुटून न्यायचा. आणि मरताना काय केले त्यांनी? सगळे माणिक जवाहर ठेवून दिले तिकडं, आणि मरताना बघत बघत त्याच्याकडे मेला. असा काय रत्न? त्या रत्नांकडे बघत बघत मेला, ती ऊर्जा घेत. कारण रत्न वेडला होता, एनर्जी आहे ना ती. म्हणून मी तुम्हाला समुद्राचं उदाहरण दिलं. समुद्राच्या ठिकाणी लोक वेडे होतात बघा. नुसती गाडी पार करा बघा, उड्या मारून कसे जातात समुद्राच्या ठिकाणी. आणि त्यावेळेस तुम्ही पकडा, हे थांबू नको जाऊ, हे थांबू नको जाऊ म्हणतात. तो कसंही चिडतात बघा तुम्ही. आणि लोकांना वाईट वाटतं समुद्राच्या इकडनं निघताना, पाय हलत नाही समुद्राच्या इकडनं. तुम्ही विचार ना, आज कुठल्या विचार चल गोव्याला येतो का, लगेच तयार असतात. हा म्हणजे दुसऱ्याही गोष्टी आहेत त्याच्यामध्ये, पण मेन अट्रॅक्शन हे समुद्राचं आहे आणि तिथं असणाऱ्या रत्नांचं आहे. त्याच्यावर बघा, कुठलाही बिझनेस जिथे समुद्र आहे तिथे चालतात का? 100%. कारण रत्नांची एनर्जी आहे ना तिकडे. कुठलंही घ्या, चेन्नई घ्या, मुंबई घ्या, न्यूयॉर्क घ्या, कुठले घ्या तुम्ही, कलकत्ता घ्या, ती भंगार कलकत्ता तरी आहे ना व्यवस्थित, आहे ना व्यवस्थित. आता पुण्यात काय आहे? पुण्यात बघा इतके विद्वान लोक आहेत, नाही आपण टाकू तिथं, लोक काढून देतील, मजुरी सापडतात तिकडे. खडक वाचल्यामध्ये मजुरी सापडत माहिती आहे का तुम्हाला? आणि त्याच्यातले शहाणे माहिती आहे का तुम्हाला? आपल्या इथे त्या मगरी सापडल्या होत्या त्या खडक वाचल्यामध्ये, तर त्याला कात्रजवाले पकडून घेऊन गेले आणि थोड्या दिवसांनी परत तिथंच नेऊन सोडल्या. इतके हुशार आहेत. हे लॅग आहे ना, एनर्जी नाही. लक्षात आलं का? डॅम मध्ये तुम्ही जा, तिथं मजा येत नाही, कारण तिथे एनर्जी नाही. हिमालयात जाऊन लोक साधना करतात. का साधना करतात हिमालयात? तिथं पण रत्न आहे. जिथं जिथं रत्न आहेत ना, तिथे तिथं साधना. ही लोक आहेत ना, सगळी ही जी मंडळी आहेत ना हिमालयातली, ती फक्त 13 वर्षानंतर एकदाच येतात. माहिती तुम्हाला कधी येतात? कुंभमेळ्यात असं काय होतं मग माहिती असेल? करेक्ट. गुरु हा ग्रह, पृथ्वीतत्वाचा ग्रह, हा जेव्हा सिंह राशीत येतो तेव्हा कुंभमेळा होतो. त्याच्यामुळे ही सगळी लोक तेव्हा नाशिकला आहेत बघ, वेळ्या वाकडी लोक येतात तिकडं, आणि त्यांना बघितलं तरी आपल्याला गंमत वाटते. हाटे येऊन व्हिडिओ करून दाखवत काय काय वेळी विचित्र. त्यांची चक्रांची एनर्जी पण काय काय मीटरवर येत नाही, एवढे हाय असते. वेळ विचित्र लोक असतात की नाही. तेव्हा तुम्हाला वेगळा एक अनुभव तुम्ही जर कधी गेला, पण त्याला एक भाग्य लागतं. तुम्ही असं सगळेजण नाही जाऊ शकत. जरी तुम्ही पुण्यात राहता ना, तरी कुंभमेळ्याला जाण्याचं भाग्य लागतं, असं नाही जाऊ शकत तुम्ही. तर लक्षात आलं तुमच्या काय आहे ते. आता हे आपण ऍडव्हान्स मध्ये घेणार आहोत. ऍडजस्ट पोझिशन्स काय असतात, एनर्जी घेण्याच्या बद्दल काय असतात. आता हे ऍक्च्युली चक्र, आता ही जी मगाशी चक्र जी बघितली तुम्ही ना, ती एकदम बेसिक आहे. ही ऍक्च्युली चक्र, टीव्ही चालू करतो.
दिसतंय नाही आता हे बघा, हे जे चक्र आहेत ना सगळे, ही ऍक्च्युली चक्रांची इमेज होता. तुम्हाला जी चक्र दिलेली आहेत ना ती बेसिक आहेत, म्हणजे ते बेसिक चक्र दाखवली. पण ह्या चक्राची इंटरनल गोष्टी बरं. आता मला सांगा याच्यामध्ये पिवळा चक्र कोणता, पिवळा रंग कुठल्या कुठल्या तिथे सांगा मला. आहे का? रोड नाही आहे का पिवळा चक्र? आहे का पिवळा? सोनं घातलेलं चांगलं आहे का? सोन्याचा रंग कोणता आहे? सगळ्याच्यात आहे ना पिवळा कलर. दररोज पिवळा कलर घातला तरी चालेल. तर हे असे सगळे चक्र असतात तुमच्या याच्यामध्ये. तर आपण ऍडव्हान्स मध्ये घेणार आहोत याच्यामध्ये काही गोष्टी त्याच्याशी रिलेटेड आहे. हे आपले चक्रव्यूह लास्ट टाइम मी तुम्हाला दाखवलं होतं की आपण चक्रव्यूह मध्ये अशा आपण दिसतो. हे आपले असे चक्र आहेत. तुमचा ऑरा आपण जेव्हा करतो तेव्हा तुम्ही असे दिसता. ऍक्च्युली फील्ड मध्ये जेव्हा तुम्हाला उभं केलं फील्ड व्ह्यूवर मध्ये तर तुम्ही असे दिसता चक्रव्यूह मध्ये. ऍक्च्युली आपण असे आहोत, असेच दिसतो आपण. कावळ्याला आपण असे दिसतो. हा म्हणजे कावळा आपल्याला असंच बोलतो. बऱ्याचशा ऍनिमलला आपण असेच दिसतो. हा त्याला व्ह्यू तसंच दिसतो आपण. तो चक्र व्ह्यूवरनी बघतो ना आपल्याला. इवन डॉग्स मला वाटतं. ह्यांनी जे मशीन डेव्हलप केले त्यांनी असे कुत्रे, मांजर, कावळे यांच्या दृष्टी कशा त्या अँगलनीच अभ्यास त्याच्या दृष्टीनेच केलेले. अभ्यास करूनच केले. हे चक्रव्यूह हे त्या जातकाचे चक्र. हे आज्ञाचक्र दिसलं का? हे थ्रोट चक्र. हे त्याचं मणिपूर चक्र. तर मणिपूर चक्र जे आहे ते एवढं काही खास नाही एवढं. मोठं झालंय ते. हा त्याचं कोण आहे त्याचं स्ट्रेस मध्ये होतं जरा. त्याचा अभ्यास केला जातो. आता हे ते कुठलं तरी करून बाईचा ऑरा आहे हा. तर इथं पण इथं ग्रो चक्र, थ्रोट चक्र पण युनिक आहे. हार्ट चक्र बघा इथं ग्रीन पाहिजे म्हणजे लाल आहे. म्हणजे पण अशुभ आहे. सोलर प्लेक्सस पण तेवढं मोठं झालंय बघा. असं आहे. म्हणजे हार्ट चक्र आणि सोलर प्लेक्सस हे आता हे लाल आहे आणि हे पण खूप तणावात आहे. थोडक्यात काय इथं आत्ताच हार्ट ब्रेक झालेला आहे. म्हणजे तो पेन बंद झालेला असेल किंवा कुठल्या तरी नाही आता कुठल्या तरी मोठ्या रिलेशनशिपचा प्रॉब्लेम पण नंतर चाललेली दिसते. तो स्ट्रेस आहे इथं सध्या. रिलेशनशिपचा प्रॉब्लेम होतो तो ताण बराच असतो. मेंदू किती वोल्टवर चालतो माहिती का तुम्हाला? 13 मिलीवोल्ट होता. जास्त नाही ना पॉवर. 13 मिलीवोल्ट म्हणजे काहीच नाही, किरकोळ आहे. 13 मिलीवोल्ट म्हणजे किती झाले? शॉक पण नाही झालं. 13 मिलीवोल्ट वर मेंदू चालतो. आणि हे करंट खूप जास्त आहेत ना. करिअर, रिलेशनशिप, त्याच्यानंतर बिझनेस, हे शॉक खूप मोठे मोठे आहेत. त्यामुळे शेवटी माणूस नाही म्हणतो आता माझं शॉर्ट सर्किट होईल म्हणतो ना. तर माझं डोकं शॉर्ट नको बोलतो. लिमिटच्या बाहेर काय म्हणतो आता माझं डोकं शॉर्ट होतं. लोक म्हणणार का आता डोकं गरम गरम होतंय. मग खूप विचार करून लोकांची डोकी गरम होतं शेवटी माहिती. असं डोकं गरम गरम होतात. गरम गरम व्हायला आहे की नाही. मग आज्ञाचक्र काय करायचं ते ऍक्टिव्हेट करायला
काय नाही करायचं. शंकर महाराज काय करतात ते लावा. त्यांनी काय केलं बघा ना, डोकर आंघोळ करतात ना ते. त्यांनी सांगितले घराखाली जो आंघोळ करा, घरा काय सापडणार नाही तुम्हाला. शॉवर घाली आंघोळ करा. आज्ञाचक्र तसंही ऍक्टिव्ह होतं त्यावेळी. खूप सोपं उपाय. भस्म कुठं शोधत बसणार. परत तो क्लायंटला तुम्ही भस्म सांगितलं तो परत 4 कोट करणार. त्याच्यापेक्षा त्याला सांगायचं दररोज संध्याकाळी आला शॉवर घाली आंघोळ करायची. काय हे सोपं आहे. आणि त्याच्यापेक्षा सोपं काय आहे, समुद्राचे पाणी कसं आहे, सॉल्टेड आहे ना. त्याला घरी सांगायचं खडी मीठचं पोतं घेऊन नाही रविवार पेठेत आधीच सांगायचं. तू बाबा तिथनं आणतं लोकल बाजारात. लोकल बाजारातून महाग रविवार पेठेतून घेऊन म्हणायचं घरी ठेव आणि दररोज खडी मीठ टाकून आंघोळ करायचं. तू विचारतो किती किती टाकायचं. त्याला म्हणजे तुझी स्वतःची मूठ आहे ना तेवढं घेऊन टाकायचं. असं आपण समुद्राच्या पाण्यात जाऊन आंघोळ करतो ते सगळी ऊर्जा निघून जाते. ऑरामध्ये जी डट ऑरा बघितला तुम्ही मग असता ते आम्ही हे केलेच प्रयोग तिथे मॅजिक ऑर्डरिंग लगेच फरक जाणवतो. 100% लगेच 50% कचरा लगेच निघून जातो. 40-50% कचरा लगेच निघून जातो इमिजिएट. हो तो गार घेतो. खडा मीठ ना, खडा मीठ. हो स्वतःची आता बघा पूर्वीच्या ज्या स्त्रिया होत्या ते कशाने दृष्ट काढत होत्या. हा ते कशी फिरवत होते क्लॉकवाईज आणि अँटी क्लॉक. थोडक्यात ऑरा स्क्रीन करत होते. ऑरा क्लिनिंगचाच प्रकार होतो. फक्त तुम्हाला माहिती नाही तुम्ही ऑरा क्लीन करू. जे तुम्हाला आता मी सांगितलं खुश खुश ऐकते नाही. सगळं ऑरा क्लिनिंगचाच प्रकार आहे. सगळे हे ऑरा क्लिनिंग सगळ्या आपल्या जेवढ्या उपासना आहेत ना सगळ्या उपासना ऑरा क्लिनिंगच्या. त्या तुम्ही लक्षात ठेवा. आता तुम्हाला एम काय ठेवायचंय ते तुम्ही ठेवा आणि त्याच्या पद्धतीने उपासना द्या. तर त्याला सूर्यात 1 तास बसवायचं आहे ना, त्याला काय द्यायचं ते द्या. वाटेल ती उपासना द्या. तिला आपण तिला सांगायचं तू असं कर ते स्वेटर विणायचं तिकडे 1 तास आणि ते स्वेटर कोणातरी ब्राह्मणाला दान करायचं आणि ते शुक्रवारी सकाळी हो का. आणि ते 1 महिन्यात झालंच पाहिजे. ती विचारते स्वेटर कोणत्या रंगाला पाहिजे. आणि मीन राशीची असेल ना मग याला तुम्ही याला मग अरे कन्या मीन कॉम्बिनेशन आलेल ना आपले ग्रह व्याज झालं. 20 राशी आहे. 20 हो ना. मग ते आपलं आपलं जमतो. आपण पैसे तू वहीच घेऊन येते घेऊन घ्यायला लक्षात आलं का तुमच्या. आता हे त्यांचे ध्यान धारणा करताना काढलेले ऑरा आहे. तो कोपऱ्यातला ऑरा भूताचा आहे. हा घाबरत नाही मुळे भूताला. तुम्ही आतमध्ये जाते घाबरत असते. हा जरा अवघड प्रश्न आहे. सायन्सला फारसं काही माहित नाही. ते घाबरट असते. ते घाबरट लोक असतात ना ते म्हणतात नाही म्हणतात. सायन्स सोपं आहे की ते म्हणतात नाही. माझ्याकडे फोटो आहे
बघायचे तुम्हाला दाखवा. आपलं हे लोकसभा आहे त्याच्यामुळे हात वर करा. जास्त हात आले तर दाखवणार हे सगळे ऑर्डर्स आहेत. हे सगळं डेटा कलेक्शन आपण केलेलं आहे. ऍडव्हान्स मध्ये सगळं आपण घेऊया. स्पिरिट्स अँड एंटिटीज आहेत. हा जो आहे ना हा आपण इथे ऑरा केलेला आहे. तो ऑरामध्ये एंटिटीज कॅप्चर होतो. हा हो एंटिटी पुस्तकं कुणाकुणाला द्यायची राहिली? स्पिरिट्स तुमची दोघी त्यांचं एक हो तो मुलगा आहे. लहान मुलगा आहे. हा लहान मुलगा आहे. त्याचा स्पष्ट चेहरा नाक बी दिसतंय. स्पिरिट्स कॅमेरा तर नॉर्मल अवेलेबल आहे. म्हणजे बाजारात सुद्धा अवेलेबल आहे. तुम्ही हिंमत असेल तर तुम्ही करू शकता. अहो काही नाही. आपली फिजिकल बॉडी आहे ना. तिसरी लेवलवर कुठली बॉडी आहे? ऍस्ट्रल बॉडी आहे की नाही. तिथे स्पिरिच्युअल बॉडी आहे तुमची. बरोबर. हा माझा मोठा ऑरा आहे. बरोबर. आता मला माझा माहिती ऑरा किती मोठा आहे. जाऊ दे माझ्या ऑराबद्दल मी नाही बोलत. आता तुमच्या कोणाचं तरी एकाचा ऑरा. आता इथे बसल्यामध्ये मला माहिती कोणाचा ऑरा मिळते. बरोबर. हा मला माहिती असं इथे बसल्यामध्ये कोणाचा ऑरा सगळ्यात मिळते. आता ते वीक ऑरेवाले जे असतात ना कसं आहे. आता तो जो वीक ऑरा असतो. आता हा ऑरा आहे बरोबर. जातकाचा आता समजा इथे ऑरा आहे ना ही ऍस्ट्रल बॉडी. ऍस्ट्रल बॉडी म्हणजे काय? मी स्वतःच येतो. लक्षात घ्या मी स्वतःच आहे. आणि ही जी आहे ना ही सिल्वर कॉर्ड आहे. ही कुठपर्यंत पोहोचलेली आहे? सूर्यापर्यंत. एकदा ती सिल्वर कॉर्ड तुटली सूर्याकडनं काय की ही ऍस्ट्रल बॉडी काय आली? बाहेर आली. जातकाचा मृत्यू सूक्ष्मदेह बाहेर. रडारड चालू झाली घर. आता या सूक्ष्म बॉडीला काही कळत नाही. बेसिकली याला कळतच नाही की आपण मेलोय ते. याला कळत नाही हे बावड रे. कारण तो त्या अन्नमय कोशात इतका गाळ झालेला असतो. तो इतका त्याच्यात तल्लीन असतो. पण तो म्हणतो मी मरणार शक्य का? हाऊ कॅन आय डाय? मी नगरसेवक, मी आमदार, मी खासदार, मी कोण? जोपर्यंत त्याचं ती जात नाही बॉडी त्या ह्याच्यामध्ये जळत नाही तोपर्यंत त्याला कळत नाही. जेव्हा जळते तेव्हा त्याला कळत अरे अरे मी नाही हूं. मग अहो तुमची शरीर जेव्हा जळालं ना तुमचं भावनामय जीवन भावना असतात. तुमचं मनमय कोश असतो. तुम्ही मेणार काय लगेच जात नाही. 12 दिवस तुम्ही चांगले जिवंत असता. ऍक्च्युअली तुम्ही प्रेझेंट असता. स्वप्न बघता तुम्ही. तुम्ही जेव्हा झोपता ना
तुमची ऍस्ट्रल बॉडी वरती असते गच्चीवर, तुम्ही ऍस्ट्रल ट्रॅव्हल करत असता. स्वप्नामध्ये भीती वाटते का? भूक लागते का? लागते की. आता त्याला खादाड असतो तर भूकही लागते, भीती वाटते. हो, लोक मजा करतात स्वप्नात पण, काही काही आगाऊ विद्यार्थी मजाही करतात. हो, सगळं करतात. ऍस्ट्रल ट्रॅव्हल करणारे करतात. ऍस्ट्रल ट्रॅव्हल म्हणजे काय? स्वप्न. मग आता कसं, ही जी ऍस्ट्रल बॉडी आहे ना, हिला टाइम स्पेसचं कन्स्टंट नाहीये. लक्षात घ्या, इट कॅन ट्रॅव्हल, त्याला टाइम स्पेस नाही. आता हे सायन्स आहे ना, हे ज्योतिष नाही. ऍक्च्युली सायन्स आणि ज्योतिष हा प्रकार वेगळाच आहे. इथे टाइम स्पेसच नाहीये ना, त्याला फ्युचर आणि पास्ट टेन्सच नाही ना. इट कॅन गेट इन टू फ्युचर, इट कॅन गेट इन टू पास्ट. त्याच्यामुळे बघा, इथे कित्येक जणांना मी सांगतो, कित्येकांना असं वाटत असेल की मी त्यांना पूर्वी भेटलेलो. मला तर असं बऱ्याच जणांना वाटतं. मॅडम तर मला खूप वर्षांपासून ओळखतं असं वाटतं मला, पहिल्यापासून. किंवा तुम्हाला असं वाटत नाही की हे असे सीन झाले.